आपल्या राज्यात एक असं गणेश मंदिर आहे जिथे गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मीपूजनाला गणपती बसवला जातो. तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्र भाग 104 वा. आणि आज मी बोलतोय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ला तालुक्यात वसलेल्या उभादांडा या गावाबद्दल. सामान्यतः गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना होते, पण या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथल्या गणेश मंदिरात लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. ही परंपरा सुमारे 100 वर्षापासून अधिक काळापासून गावात चालत आली आहे आणि गणपती लक्ष्मीपूजनाने समृद्धी आणि बुद्धीचा संगम साधलाय. कोकणातल्या घरांमध्ये गणेशोत्सवात ज्याप्रमाणे पारंपरिक आरास करून पूजा केली जाते, त्याचप्रमाणे इथल्या मंदिरांमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. इथली गणेश मूर्ती मातीची असते. गावातल्या चित्रशाळेमधून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वाजत गाजत गणेश मूर्ती आणून मंदिरात बसवली जाते. त्यानंतर मंदिरात विधी होतात. या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रतिष्ठापित होणारी गणेश मूर्ती 5 किंवा 11 दिवसांनी विसर्जित होत नाही, तर इथल्या गणेश मूर्तीचं विसर्जन हे होळीच्या दिवशी होतं, म्हणजे फाल्गुन पौर्णिमेच्या आदल्या दिवशी फाल्गुन चतुर्दशीला या मूर्तीचं विसर्जन केलं जातं. विसर्जन झाल्यानंतर पुढच्या दिवाळीपर्यंत इथल्या मंदिरात गणेशाच्या फोटोची पूजा केली जाते. असं हे आगळं वेगळं उभा दांडा गाव. यावर तुमची काय प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.